नमामि सद्गुरुं तं नमामि। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। ओम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। ओम नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती। ओम नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती। कुंडली गुरुधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। हरी हरी नाडिले जे वादी कोडे, आतूची बाहेर सवडे, तैसा निर्णयनात सुना थापडी लेशी केला तेथे। नाडिले जे वादी कोडे, आतोची बाहेर सवडे, तैसा निर्णय सुना थापडी केला तेथे जेथे। माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यावत जीवाच्या कल्याणासाठी, तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्ञानोबराया अमृत अनुभवाचं अवलोकन केलं। माऊली ज्ञानोबराय म्हणतात की बाबा, अरे वादीच्या खेळात आत काडी घातली म्हणजे ती बाहेरच पडते। ज्याप्रमाणे आत्म्यासंबंधी कोणताही निर्णय केला तरी पण आत्मा स्वरूपाच्या बाहेरच पडतो। माऊली ज्ञानोबराया पुन्हा दृष्टांत देतात की म्हणतात किंवा जसे गारुड्याच्या अनेक प्रकारच्या खेळात वादीच्या कोरड्याचा एक खेळ असतो आणि एक काडी ठेवतात, पण तो गारुडी त्या काडीला आत राहूच देत नाही। ती वादी एकीकडे पडते व काडी एकीकडे पडते, असे त्यांना चातुर्य असते। तसे परमात्मा स्वरूपाच्या बाबतीत कोणताही निर्णय केला तरी तो निर्णय वेगळा पडतो आणि परमात्मा केवळ वेगळा पडतो। म्हणजे निर्णयाचा विषय परमात्मा होत नाही, कारण परमात्मा वस्तू शब्दातीत असल्यामुळे तो अमुक अशा स्वरूपाचा आहे असा निर्णय करता येतो। पुन्हा माऊली म्हणतात की बाबा, वरील दृष्टांतात अपरिचित असल्यामुळे दुसरा दृष्टांत देतात। पहिला दृष्टांत अपरिचित असल्यामुळे दुसरा दृष्टांत महाराजांनी फार सुंदर देतात। का मस्तकांत धरिले जो छाया पोडू आहे आपुले, तयाची फाक कवली बुद्धी जैशी। अथवा नखापासून मस्तकापर्यंत जी छाया पडलेली असते, त्या छायेच्या सावलीकडे जो मनुष्य उडी मारण्याचा प्रयत्न करतो त्याची बुद्धी भ्रमाने फसवली गेली असते। कारण एक मनुष्य फार उंच उड्या मारीत असे आणि त्याला विचारले की तू किती उंच उडी मारशील, तर तो म्हणाला मी आपली स्वतःची मस्तकापर्यंत छाया मोजून
पाहिले आहे त्या माझ्या छायावरून मी उडी मारून जाऊ शकतो. हे त्याचे बोलणे म्हणजे त्याच्या बुद्धीला भ्रम झाला. कारण बुद्धीला भ्रम झाला आहे समजावे. कारण उंच दोरी बांधलेली असली तरी त्यावरून उडी मारता येईल, पण आपल्या छायेवरून आपण उडी मारणे शक्य नाही. पुन्हा पुढे छाया पडली असते म्हणून त्याला आपल्या छायेचे उल्लंघन करता येणे शक्य नाही. आपल्या छाया जसं आपण पुढे जातो तशी आपली सावली पुढे जाते. तुम्ही 1000 फूट जरी गेल्या तरी 1000 फुटाच्या तुमच्या पुढे सावली, तुमची सावली पुढे राहणारच आहे. जसं सावलीचं उल्लंघन करता येत नाही, सावलीला ओलांडता येत नाही, तसं ब्रह्मस्वरूपाची किंवा परमात्मा स्वरूपाची परमात्म्याचा अंत कोणाला लागत नाही. जसं छाया उल्लंघन करू शकत नाही तसं ब्रह्म पाहू शकत नाही. कारण बुद्धीला भ्रम झाला आहे समजावे. कारण उंच दोरी बांधलेली असली तरी त्यावरून उडी मारता येईल, पण आपल्या छायेवरून आपण उडी मारणे शक्य नाही. पुन्हा पुढे छाया पडलेली असते म्हणून त्याला आपल्या छायेचे उल्लंघन करता येणे शक्य नाही. असे असूनही जर तो मी माझ्या छायेचे उल्लंघन करतो म्हणू लागला तर त्याची बुद्धी भांबवलीच म्हणावी लागेल. कारण वेदांत शास्त्रामध्ये ब्रह्म कळण्याची खूण आहे. जग नुसते अनिर्वचनीय आहे असे समजावे की शून्यवाद उडतो, विश्वर राहतच नाही व ब्रह्म होतो. तोच प्रकार असा शून्य म्हणजेच असत्य आणि असत वस्तू दिसत नसते. जग दिसते पण सिद्ध होत नाही म्हणून अनिर्वचनीय आहे. आता पुन्हा माऊली सांगतात बाबा, आणि मग अध्यस्त वस्तू अधिष्ठाना वाचून राहत नाही, अर्थात अनिर्वचनीय जगाचे अधिष्ठान ब्रह्म आहे असे सिद्ध होत असल्यामुळे शून्यवाद नाही. तसे अध्यस्त वस्तू ईश्वर निर्माण करीत नाही, अर्थात जग अनिर्वचनीय आहे असे कळले की ईश्वर जगाचा कर्ता ठरत नाही. बर का, जग सत्य समजले तर ईश्वर जगाचा कर्ता आहे, शासन करता आहे. आपण जगात आलो म्हणून आपल्या अपराधामुळे ईश्वर नकारता नरकात घालतो. जसे एखाद्या गुन्हेगाराने, माऊली ज्ञानोबा खूप सुंदर उदाहरण देतात की बाबा, जसे एखाद्या गुन्हेगाराने अपराध केला म्हणून त्याच्या हाताला बेड्या घातल्या जातात, तशी जीवाने अपराध केला म्हणून ईश्वराने नरकात घातले. अर्थात ईश्वर स्वतंत्र नाही. आम्ही जग सत्य मानले तर ईश्वर सिद्ध होतो. कोणामुळे? आम्ही जग सत्य मानलं तर ईश्वर सिद्ध होतो, आणि जग अनिर्वचनीय मानले तर ईश्वर उडाला आणि अनिर्वचनीय वस्तू दिसते. म्हणून ब्रह्म सिद्ध झाले. कारण अध्यस्त वस्तू अधिष्ठाना वाचून भासू शकत नाही. काय म्हणतात? अध्यस्त वस्तू अधिष्ठाना वाचून भासू शकत नाही. ज्या आरती जग भासते त्या आरती ब्रह्म आहे. आहेच काय करतो? सगळ्याची व्यावृत्ती करतो. ब्रह्मच शब्द आला की ब्रह्म, या ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही. अशा रीतीने जग अनिर्वचनीय कळण्यात शून्य उडते, ईश्वर उडतो व ब्रह्म कायम राहते. दिसते ते काही राहत नाही. पर शून्य काही होत नाही.
ब्रह्म कुठे जात नाही. ब्रह्माला ईश्वर नाव प्राप्त होते व ईश्वराला गुरु नाव प्राप्त होतो. ज्या वेळेला ईश्वर उडाला त्यावेळेला तोच ईश्वर गुरु होतो. गुरु कोण आहे मग? गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. माऊली ज्ञानोबराया म्हणतात, अरे बाबा ब्रह्म आहेच अशा रीतीने जग अनिर्वचनीय कळण्यात शून्य उडते. शून्य उडते म्हणजे काय उडते? ईश्वर उडतो. शून्य नाम ईश्वर आहे आणि ईश्वर उडाला व मग काय राहत? तर ईश्वरच ब्रह्म आहे. ईश्वर उपाधी उडते आणि ब्रह्म कायम राहते. माऊली सांगतात की जसं नदी उडाली गंगा होते, होळ वंडाळा, होळ उडाला नदी होते, नदी उडाली गंगा होते आणि गंगा उडाली की समुद्र राहते. तसं ईश्वर उडाला की ब्रह्म राहते. अधिष्ठान ब्रह्मच आहे आणि ब्रह्माशिवाय या जगतात काही नाही. तसं दिसते, काही राहत नाही, शून्य काही होत नाही आणि ब्रह्म कुठे जात नाही. ब्रह्मालाच ईश्वर नाव प्राप्त होते व ईश्वरालाच नाव गुरु नाव प्राप्त होते. हेच तो ईश्वर बोध करतो तेव्हा गुरु असतो. ज्या वेळेला ईश्वर बोध करतो ना त्यावेळेला तो ईश्वर नसतो तर ब्रह्म असतो. नाही तर तेच ब्रह्म गुरु होतो. आणि गुरु होऊन आता बा ईश्वर असतो पण ईश्वर होऊन ईश्वर उपाधी नष्ट झाली की गुरु या नावाला प्राप्त होतो. आणि गुरु होऊन शिष्याला जगाला बोध देतो म्हणून गुरु नाव प्राप्त होते. तोच ईश्वर बोध करतो तेव्हा गुरु असतो व सृष्टीचे नियम करतो तेव्हा तो ईश्वर असतो. सृष्टीचे नियम करतो, सृष्टीची रचना करतो त्यावेळेला ईश्वर असतो. आणि ईश्वर स्वरूपामध्ये असतो तेव्हा गुरुचे कार्य करीत नाही. ज्या वेळेला ईश्वर स्वरूपात राहतो त्यावेळेला त्याला गुरुचं कार्य करता येत नाही. आणि ज्या वेळेला ईश्वर गुरु या रूपात आला का मग गुरु या कार्याचा कार्यारंभ होतो आणि शिष्यासाठी तो गुरु होतो. म्हणून तुकोबारायांनी आवडीने म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आणि आपण जे देव होय गुरु. म्हणून ईश्वर उडाला का गुरु होतो आणि गुरु होऊन कार्य करीत नाही, ईश्वर होऊन कार्य करीत नसतो नाही व गुरु असतो तेव्हा ईश्वर कार्य करीत नाही. आणि ईश्वरच श्री गुरु होऊन जग अनिर्वचनीय आहे असा बोध सांगत असतो. ज्या वेळेला ईश्वर उपाधीतून येऊन गुरु या पादाला प्राप्त झाला की त्यावेळेला जसा ईश्वर असताना जग सत्य किंवा जगाची प्रतीती सांगतो, जग प्रतीतीला आणतो. आणि ज्या वेळेला ईश्वरातून बाहेर आला, उपाधीतून बाहेर आला की त्याच जगाला तो मिथ्य मानतो. म्हणजे कोण होतो? ईश्वर गुरु होतो. गुरु होऊन ईश्वर काय सांगतो की ईश्वरच गुरु होऊन जग अनिर्वचनीय आहे असा बोध करत मग तोच ब्रह्म होतो. म्हणून मनुष्याने अध्यस्तवाद स्वीकारावा. पण लोक संसार करत असतात, फार झाले तर भजन करतात, नाचतात. पण नाचले म्हणजे काय होते तर नाचून नाचून कंटाळावे. काय होतो? नाचून नाचून कंटाळावे. अरे बाबा, तर
संसार करतात, फार झाले तर भजन करतात आणि भजन करतात, नाचतात. पण नाचले म्हणजे काय होते तर नाचून नाचून कंटाळावे व श्री गुरुच्या पायावर मस्तक ठेवून अध्यस्तवाद पळून घ्यावा, म्हणजे शून्यवाद उडत असतो आणि विश्वर उडत असतो. शेवटी ब्रह्मच अविशिष्ट उरत असते. म्हणून माऊली ज्ञानोबा आहे, तैशी टनकाची नि सर्वथा हे ते ऐशी व्यवस्था करे तो चुकी हाता वस्तूचा जी. ज्याप्रमाणे दुष्काळ परिश्रम, ज्याप्रमाणे पुष्कळ परिश्रम करून आत्मवस्तू अशी आहे असा कोणत्याही प्रकाराने निश्चय करण्याचा जो प्रयत्न करतो त्याच्या हाताला वस्तू लागत नाही. का बरं? तसे माऊली ज्ञानोबा म्हणतात, परमात्म्याचा निर्णय घेण्याकरिता कितीही जरी मोठा प्रयत्न केला तरी पण त्याच्या हातातून वस्तू बाजूला पडते. जसे एखाद्याची वस्तू हरवली तर तो प्रत्येकाच्या खिशे चापसून पाहतो, अंतरुणे झटकतो आणि ज्याला त्याला विचारतो. पण ज्याच्या जवळ वस्तू नसते तो म्हणतो, माझ्या जवळ तुमची वस्तू नाही, मी तुमची वस्तू घेतली नाही. आणि तुम्ही खुशाल माझ्या सगळे तपासू पहा. असे अनेक दर्शनकारांनी जीवेश्वराची, जगाची, ज्ञानाची तणकोनी म्हणजे परिश्रम करून प्रतिकर्म व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला. किंबहुना परमात्म स्वरूपाचे देखील विविध रूपाने वर्णन केले, पण त्याचे हाती परमात्म वस्तू मुळीच लागत नाही. कारण म्हणजे त्याला तर ते विषय होत नाही. पण तेच मात्र परमात्म वस्तू दुरावले जातात. परमात्मा असा आहे किंवा तसा आहे, कसाही म्हणा तुम्ही, ज्या पदार्थाने ज्याचे वर्णन करणार ते सर्व अनात्म ठरते. म्हणून त्याचे वर्णनही होत नाही व त्याचा निर्णय करता येत नाही. हे सर्व अलीकडचे राहते. पण माऊली ज्ञानोबराय सांगताना एक असं चित्र सांगतात, आता सांगी जे ते केवते, शब्दाचा संसार नाही तेथे, दर्शना बीजी तेथे जाणीव आणि. माऊलीने फार सुंदर असे एक चित्र रेखाटलेलं आहे. आणि माऊली म्हणतात, आता बाबा रे, आत्मवस्तू संबंधी किती म्हणून सांगावे, ज्या ठिकाणी शब्दाचा संसारच नाही, शब्दाला जे वाच्य किंवा लक्ष्य नाही. काय म्हणतात? शब्दाला जे वाच्य किंवा वाचार्थही नाही, लक्ष्यार्थही नाही, होत नाही. त्या वस्तूच्या ठिकाणी वृत्ती ज्ञानाकरता लागणारे दृश्यत्व आणू शकेल काय? नाही. पण आता बघा, या ठिकाणी मागील सिद्धांताचा उपसंहार करताना की अरे, जी आत्मवस्तू शब्दाला प्रवेश करू शकत नाही, कारण शब्दाने वर्णन करू शकत नाही, शब्दाचा विषय नाही. कारण का शब्दाला प्रवेश करू देत नाही, जिथे दृश्य द्रष्टा दर्शन ही त्रिपुटी
आणि त्याला कारण अज्ञान, ते म्हणजेच कसे संभवेल. आता शब्दाची प्रवृत्ती होण्याचा कारण जे बीज लागते तेच कारण बीजच जिथे नाही, म्हणून शब्दाने आपला सगळा पसारा परमात्म्याजवळ नेला. पण परमात्म्याजवळ नेऊन परमात्म्याजवळ नेला, पण माऊली म्हणतात परमात्म्याजवळ नेला पण नापसंत म्हणून तसाच बेरंग परत घेऊन आला. अर्थात ज्या आत्मस्वरूपात शब्दाचा प्रवेश नाही तिथे दर्शन म्हणजे त्रिपुटीचा तर प्रवेश कसा होईल बाबा. अरे जिथे शब्दाचा प्रवेश नाही तर त्रिपुटीचा काय विषय आहे, हा सिद्धांत झाला. आता यावर पूर्वपक्षी शास्त्रीय दृष्टीने शंका करतो की दयाचे निबळे अचक्षुपणा आंधळे फिटोनी वस्तू मिळे देखणी दशा. माऊली ज्ञानोबा म्हणतात पूर्व पक्षी असे म्हणतो की ज्या शास्त्राच्या बळाने आत्मा स्वरूपाविषयी प्रयत्न परमात्म्याला आंधळेपणा अर्थ डोळे नसणेपणा प्राप्त होतो, नसणेपणा प्राप्त झाला होता तो नष्ट होऊन आत्मवस्तूचे ठिकाणी ज्ञानाची दशा म्हणजे ज्ञेयत्व प्राप्त झाले. ज्या शुद्ध परमात्म्याच्या विशेष स्वरूपाच्या बळाने म्हणजे प्रकाशाने जीवाचा आंधळेपणा नाहीसा होतो आणि त्याच ज्ञानरूप अवस्था प्राप्त होते. एरवी जीव दशेत जोपर्यंत तो असतो तोपर्यंत त्याला अचक्षुपणा म्हणजे आंधळेपणात असतो. याचा अर्थ त्या स्वरूपाच्या ठिकाणी ज्ञान नसते. हाच परमार्थातील आंधळेपणा आहे. हेच तुकोबराय सांगतात. देखत होतो आधी मागे पुढे सकोळ, मग ही दृष्टी गेली वरी आले पडळ. किंवा ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र अंधळे, नामी शरण जाऊ दृष्टी दिल निर्मळ. तुकोबराय सुद्धा म्हणतात, ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे, कौनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. तस अज्ञान अनात्म पदार्थाचे ज्ञान करून घेण्याविषयी जीव शहाणा आला. काय म्हणले? अनात्म अनात्म पदार्थाचे ज्ञान करून घेण्याविषयी जीव शहाणा असला तरी आत्मस्वरूप कळण्यात मात्र तो आंधळा असतो. का बरं? तो त्याचा अचक्षुपणा म्हणजे आंधळेपणा फिटून त्यास स्वरूपाचा देखणेपणा प्राप्त होतो. याच तुकोबराय यांनी स्वरूप स्थितीचा आंधळा, कोणत्या स्थितीचा आंधळा? स्वरूप स्थितीचा आंधळा असते म्हटले आहे. तो आंधळा कसा असतो? तर महाराज म्हणतात सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, प्रति निवृत्ती झाली जनन दिशी तिथे. कसा आंधळा आहे? सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, प्रति निवृत्ती झाली जनन दिसे तिथे. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. महाराज सांगतात आणि दादा
आंधळ्या माणसाला 100 डोळ्याचा जसे म्हणत होते, त्याचे अर्थ आंधळ्याला मागे एक बुद्धी व पुढे 2 आंधळे म्हणजे 2 पूज्य अर्थ, एकावर 2 पूज्य म्हणजे 100 झाले. संकेत एकम पासून परार्धापर्यंत 18 शून्य आहेत. अर्थात अशी अचक्षु आंधळी वस्तू जर पाहू लागली तर तिला दृष्टीपणा प्राप्त झाला. मग तिला आंधळी कशी म्हणावी, असा पूर्व पक्षी त्याला सिद्धांती 2 ओव्यात उत्तर देतात. अपुलेचे दृश्य मुसोन लाहे आपणा, राष्ट्रत्वा कीर आन पडली असता. स्वतःचे दृश्यत्व जो स्वतः जाणत नाही, स्वतःचे स्वरूप स्वतःला पाहता येत नाही, जिच्या ठिकाणी अभाव आहे तो परमात्मा दृश्य भावाला कधीही प्राप्त होत नाही. कारण दृश्य भावाला जर प्राप्त झाला तर तो जड होईल, म्हणून तो कधीही दृश्य होत नाही. आणि द्रष्टा होण्याविषयी तर त्यांनी शपथच घेतली आहे. जसे गांधारीने आपला पती जर आंधळा आहे तर आपण तरी काय पाहायचे, म्हणून जगच पाहायचे नाही अशी शपथ घेऊन तिने आपले दोन्ही डोळे बांधून घेतले होते. तसे द्रष्टा होण्याविषयी त्याने शपथ घेतली आहे. त्याचे कारण असे आहे की पुढे दृश्य असेल तर त्याला दृश्यापेक्षा दृष्टीपणा येईल. पण दृश्यच जर सिद्ध न झाले तर हा द्रष्टा कसा होईल. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, अरे बाबा, ती बाई जर मी याची बायको आहे अशी म्हणली तर हा तिचा नवरा होईल. काय म्हणतात, एखादी बाई, ती बाई जर मी याची बायको आहे म्हणली तर हा तिचा नवरा सिद्ध होतो. पण ती जर मी याची बायको आहे असे म्हणायला तयार नाही तर हा नवरा कोणाचा. तसे अगोदर दृश्य पुढे खोटे आहे म्हणून तत्पेक्षा त्याला द्रष्टा असे नाव प्राप्त होईल कसे. दृश्याशिवाय द्रष्टा होऊ शकत नाही. काय करावं लागतं, दृश्य पाहण्यासाठी द्रष्ट्याची गरज आहे. द्रष्ट्याची या दर्शना पाळावलो. काय करतो, दृश्य पाहण्यासाठी द्रष्टा पाहिजे, तस जग पाहण्यासाठी ब्रह्म पाहिजे. आणि जगातलं ब्रह्म पाहण्यासाठी श्री गुरु पाहिजे. आणि श्री गुरु कृपेशिवाय जग जरी दिसलं, जग जरी झालं, जग जरी असलं तरी जगात वास्तविक काय आहे, जगात जग वास्तवात काय आहे हे पाहण्यासाठी काय पाहिजे, श्री गुरु पाहिजे. तस जी बाई हा माझा नवरा म्हणले तर तो नवरा सिद्ध होतो. आणि तिने जर माझा हा नवराच नव्हे म्हणल्यावर तो कोणाचा नवरा सिद्ध होईल, होऊ शकत नाही. तस दृष्टा भगवान परमात्मा दृष्टा झाला आणि दृश्य जग झालं. आणि या जगात दृश्य पाहणारा कोण दृष्टा असलेला ईश्वर आहे. आणि त्या द्रष्ट्यात आलेला दोष, द्रष्ट्याचा दोष घालवण्यासाठी ज्याच्या दृष्टीमध्ये दोष आलेला आहे
तो दोष घालवण्यासाठी तोच द्रष्टा, तोच ईश्वर श्री गुरु या रूपाने येतो आणि त्या द्रष्ट्याच्या दृष्टीचा दोष घालतो. म्हणून दल्ले जागो गुरु महिमा देही दाविला देहातला देव दाखवतो. म्हणून द्रष्टा त्याच्या दृष्टीतला दोष घालवतो. म्हणून धन्य जागो गुरु महिमा देही दाविला देव. म्हणून पण मी जर याची बायको आहे अशी म्हणायला तयार नाही तर हा नवरा कोणाचा? तसे अगोदर दृश्य पुढे कोटी आहे म्हणून तत्पेक्षा याला द्रष्टा असे नाव प्राप्त होईल. माऊली ज्ञानोबराय पुन्हा सांगतात असे दोन दृश्य आहेत. कोण आहे दोन? प्रमाता दृष्टा एक आहे आणि दुसरा साक्षी दृष्टा एक आहे. लक्षपूर्वक आहे का? पहिला दृष्टा कोण आहे तर प्रमाता दृष्टा आहे. प्रमता दृष्टा एक आहे आणि दुसरा साक्षी दृष्टा आहे. आता अंतःकरण वृत्तीद्वारा त्रिपुटी पुढे असते तेव्हा प्रमता दृष्टा असतो. काय म्हणतात? अंतःकरण वृत्तीद्वारा त्रिपुटी पुढे असते तेव्हा प्रमता दृष्टा व जग दृश्य पुढे आहे म्हणून साक्षी दृष्टा. पण दोन्हीच्याही ठिकाणी उपाधी आहे तोवरच दृष्टीपणा राहतो. उपाधी गेली की प्रमताही जातो आणि प्रमता दृष्टा हा शब्दादी जातो. काय जातो? शब्दही जातो आणि साक्षीचा द्रष्टा म्हणणेपणा जातो. आता जीवनमुक्त अवस्थेत प्रमता नाही. अर्थात प्रमातृ स्वरूपाचे द्रष्टत्व राहत नाही. एक साक्षी स्वरूप द्रष्टा असतो आणि ते साक्षी स्वरूपाने द्रष्टत्व अंतःकरण उपाधी आहे तोपर्यंत राहत असते. कारण अंतःकरण विशेषण समजले तर प्रमता द्रष्टा जीवन मुक्तीत अंतःकरण विशेषण समजत नसल्यामुळे प्रमातृ स्वरूपाने द्रष्टत्व नाही पण अंतःकरण उपाधी असते म्हणून साक्षी रूप द्रष्टत्व असते. आणि विधेय मुक्तीत अंतःकरणच राहत नाही म्हणून द्रष्टा म्हणणेपणा जातो पण साक्षी असतो. आता बघा, जीवन मुक्ताला साक्षी स्वरूप द्रष्टत्व आहे. कुणाला? जीवन मुक्ताला साक्षी स्वरूप द्रष्टत्व आहे. कुणाला? जीवन मुक्ताला काय आहे तर साक्षी आहे. जीवन मुक्त कोण आहे? साक्षी स्वरूप द्रष्टत्व आहे. पण आपल्याला साक्षी स्वरूप द्रष्टत्व माहिती नाही म्हणून प्रमातृ स्वरूप द्रष्टत्व आहे. आता बाबा, साक्षी स्वरूप द्रष्टत्व कळले म्हणजेच परमातृ स्वरूप द्रष्टत्व जात असते. म्हणण्यापेक्षा परमातृ स्वरूप द्रष्टत्व सिद्ध होत नाही. जसे बायको मेली तर नवरा सिद्ध होत नाही. का बरं? अरे बाबा, बायको जर मेली तर नवरा सिद्ध होत नाही. माणूस राहतो पण नवरेपणा जातो. नवरा म्हणण्यासाठी बायको पाहिजे. आता बायकोच नाही तर नवरा कुणाचा राहील? तसं उपाधीच नाही
उपाधी गेल्यावर ब्रह्म काय? ब्रह्मच राहतो. मागा सांगितल्याप्रमाणे विश्वर नावाची उपाधी गेली, विश्वर नाही तोच विश्वर, विश्वरत्व टाकून ब्रह्म होतो. आता नवरा बायको मेली, नवरा सिद्ध होत नाही, नवरेपणा गेला तरी पण पुरुष राहतो. पुरुष राहतो पण नवरेपणा राहत नाही. म्हणजे जीव राहतो, जीवनमुक्त झाला व तीच जीव दशा गेली तर साक्षी राहतो. काय म्हणले? जीव राहतो पण त्याची जीव दशा गेली की तो साक्षी होतो. साक्षी म्हणजेच आत्मा आहे. आता विधेय मुक्तीत तर साक्षी म्हणणेही राहत नाही. कारण का? तेव्हा नंबर 1, विधेय मुक्तीत अवाच्य ब्रह्म आहे. विधेय मुक्तीत कसं आहे? अवाच्य म्हणजे त्याचं विवेचनच करता येत नाही, त्याचं नाव ब्रह्म आहे. विधेय मुक्तीमध्ये अवाच्य ब्रह्म आहे आणि जीवन मुक्तीत साक्षी स्वरूप आहे. आणि जीव दशेत जीव वाच्य स्वरूप आहे. आणि मनुष्य शरीर विषयी पुरुष हे स्थूल स्वरूप आहे. 5 दृष्टांत दिले माऊलींनी. आणि 5वा दृष्टांत सांगताना की नवरा हे बायको सापेक्षी स्वरूप, अशी एक 5 स्वरूपे लक्षात ठेवावी. बायकोचा द्रष्टा नवरा, देहाचा द्रष्टा जीव, जीवाचा द्रष्टा साक्षी, म्हणणेपणा केला तर अवाच्य ब्रह्म आहे. कळलं? काय म्हणले? पहिला विधेय मुक्तीत अवाच्य ब्रह्म आहे, नंबर 1. नंबर 2, जीवन मुक्तीत साक्षी लक्ष्य रूप आहे. नंबर 3, जीवदशेत जीव हे अवाच्य रूप आहे. नंबर 4, मनुष्य शरीर विशेष पुरुष हे स्थूल शरीर रूप आहे. नंबर 5, नवरा हे बायको सापेक्षी स्वरूप, अशी 5 स्वरूपाची लक्षात ठेवावे. बायकोचा द्रष्टा नवरा, देहाचा द्रष्टा जीव, जीवाचा द्रष्टा साक्षी आणि साक्षी म्हणणेपणा केला तर अवाच्य ब्रह्म आहे. कळलं? काय सांगले महाराज? नवरा बायको सापेक्ष अशी 5 लक्षणे लक्षात ठेवावी. सांगत असताना म्हणतात की पहिला एक सांगतात किंवा बायकोचा द्रष्टा कोण आहे तर नवरा आहे. बायकोला पाहणारा कोण आहे तर नवरा आहे. नवरा कुणामुळे आहे तर बायकोमुळे आहे. बरोबर? बायकोचा द्रष्टा नवरा आहे आणि देहाचा द्रष्टा जीव आहे. देहाला किंमत कुठपर्यंत आहे? जीव आहे तोपर्यंत देहाला किंमत आहे. जीवाच्याच जीवावर, कुणाच्या जीवावर? जीवाच्या जीवावर देह नटल्या जातो, देह आईश केल्या जातो, देह अनेक रंगबेरंग बदलल्या जातो. पण जीवावर कुणाच्या? जीवाच्या जीवावर देह चालतो. बरोबर? जसं बायकोच्या जीवावर, जसं नवऱ्याच्या जीवावर बायको चालते. नवरा हे बायको सापेक्ष स्वरूपाशी 5 स्वरूपे लक्षात ठेवावे. म्हणून महाराज म्हणतात बायकोचा द्रष्टा नवरा, देहाचा द्रष्टा जीव, जीवाचा द्रष्टा साक्षी आणि साक्षी म्हणणेपणा गेला तर मग अवश्य ब्रह्म आहे. मग काही नाही. कोण कोणा भेटे, तिथे कैची फुटे, ऐके सकट पोटे आठवून गेली. पुन्हा माऊली सांगतात मग तिथे कोण कोणाला भेटेल? अरे बाबा सगळं संपून गेलं, आता कोण कोणाला भेटेल? तर द्रष्टा दृश्य जेथे नाही तेथे ज्ञानाला विशेष कोण होईल?
ऐक्या सकट ज्ञानाचे पोट जिथे आटून गेले आहे तिथे कोण कोणाला जाणे, कोण कोणा भेटायचे, कोण कोणाला भेटायचे. कारण सर्वत्र ओत पोत एक रस परमात्मा भरलेला आहे. मग कोण कोणाला भेटावे. भेटीत भेट घेणारा आणि ज्याची भेट घ्यायची तो असे द्वैत स्वीकारावे लागते. तेव्हा भेट घेता येत असते, पण स्वरूपात द्वैताचा त्रिकालांकित अत्यंत भाव आहे. तर मग कोण कोणास भेटावे. बरे दृष्टीचा विस्तार कसा होईल. कारण दृष्टी सर्वत्र व्यापक झाली तर तिथे कुठे पाहावे. नदीचा ओघ गंगेचा आणि ओघ परिच्छिन्न असल्यामुळे समुद्राचे पाणी अमर्यादित आहे. समुद्राचे पाणी अमर्यादित असल्यामुळे ते कसे फुटेल. तशी दृष्टी जर व्यापक झाली तर ती दृष्टी कशी फुटेल. म्हणजे प्रमता प्रमेयाकडे आता कसा जाईल. यात थोडेसे चिंतन असे आहे की त्रिपुटी व्यवहारिक सत्य वाटते. त्रिपुटी काय वाटते आपल्याला. व्यवहाराने काय वाटते. सत्य वाटते. का बरं. तोपर्यंत प्रमता प्रमाण प्रमेय, प्रमता प्रमाण आणि प्रमेय असे 3 घटक आहेत. का बरं. तोपर्यंत अरे बाबा यात थोडीशी चिंतन अशी आहे लक्षात घेण्यासारखी की त्रिपुटी व्यवहारिक सत्य वाटते. त्रिपुटी काय वाटते. व्यवहारिक सत्य वाटते. कुठपर्यंत. तोपर्यंत प्रमत्ता आहे तोपर्यंत त्रिपुटी सत्य वाटते. पण ज्या वेळेला प्रमत्ता गेली, प्रमत्ता जातो आणि प्रमाण राहतो त्यावेळेस किंवा प्रमाण प्रमेय म्हणजेच आणि ही त्रिपुटी आहे. काय काय त्रिपुटी आहे. प्रमत्ता प्रमाण आणि प्रमेय ही त्रिपुटी आहे म्हणावे. आणि त्रिपुटी प्रतिभाषिक आहे असे कळले तर ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय असे. जसे रज्जूवर भासलेला सर्प रज्जू न कळल्यामुळे सत्य वाटतो. काय म्हणले. रज्जूवर भासलेला सर्प रज्जू न कळल्यामुळे सर्प भासतो किंवा वाटतो. म्हणून ब्रह्मकाली प्रमता प्रमाण प्रमेय अशी त्रिपुटी वाटते. हे ब्रह्माचे लक्षण सांगताना ही त्रिपुटी वाटते. रज्जू रूपाने ज्ञान झाले तर सर्प प्रतिभाषिक आहे असे कळते. व मग तिथे प्रमता प्रमाण प्रमेय असे न म्हणता ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय, ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय असे वाटते. आणि मग रज्जूवर भासलेला सर्प रज्जू न कळल्यामुळे वाटते. म्हणून ब्रह्मकाळी प्रमता प्रमाण प्रमेय अशी त्रिपुटी वाटते. पण रज्जूचे रज्जू रूपाने ज्ञान झाले तर सर्प प्रतिभाषिक आहे अशी कळते. आहे सर्प प्रतिभाषिक प्रतिभाषिक आहे अशी कळते. व मग तिथे प्रमता प्रमाण प्रमेय अशी न म्हणता ज्ञाता ज्ञेय, ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय अशी म्हणावे. अर्थात अधिष्ठान अज्ञानात प्रमता प्रमाण प्रमेय अशी त्रिपुटी असते. व अधिष्ठानानंतर ज्ञान ज्ञेय अशी त्रिपुटी असते. पण दृष्टी जर सर्वत्र व्यापक झाले
तर कोणत्याही त्रिपुटीच्या स्वरूपाने दृष्टी कशी फुटेल तसेच एक असे देखील म्हणायची जिथे सोय नाही, जिथे ही त्रिपुटी कशी सिद्ध होणार ऐक्य आहे हे देखील तिथे बोलायचे नाही. एक म्हणणेपणाही तिथे आठवून गेला. आता माऊली ज्ञानोबराय म्हणतात बाबा विधे मुक्ती ऐक्य आहे, पण ऐक्य म्हणण्यापणा नाही. जसे स्वतःचे ऐक्य आहे पण वाच्यता नाही. पती पत्नीत ऐक्य आहे पण वाच्यता आहे. बहीण भावात ऐक्यता नाही पण वाच्यता आहे. बहिणीला पुष्कळ जरी आहेर केला तरी ऐक्य होत नाही. बहीण परकी असते म्हणून बहिणीला आहेर असतो, बायकोला आहेर नाही. खेटरे असतात, बायकोला आहेर नाही, खेटरे असतात, कारण दोघात ऐक्य आहे. म्हणून पण ऐक्यतेची वाच्यता आहे आणि स्वतःच्या मध्ये ऐक्य तर असतेच पण वाच्यताही नाही. मग स्वतःच्या देहात जर ऐक्याची वाच्यता नाही तर त्याच्या अधिष्ठान आत्मा त्या ऐक्याची वाच्यता असेल तर काही मुक्ती न्याय म्हणून ऐक्य म्हणणेही तिथे आठवून गेली आहे अशी म्हटले तरी चालेल. पण माऊली ज्ञानोबराय सांगत असताना म्हणतात की बाबा अरे असा वर अजातवादाचा एक सिद्धांत सांगितला आहे, पण समजा हा सिद्धांत त्यास नाही पटला तरी ज्ञानेश्वर महाराजांनी पुढील ओळीमध्ये त्याची एक अध्यारोपाच्या भाषेतून समजूत घालतात. काय म्हणतात? एवढी साकडे काय म्हणले, एवढे ही साकडे जेने सारो न्याय एकीकडे उघडिले कवाडे प्रकाशाची. माऊली ज्ञानोबराय म्हणताना असताना म्हणतात की बाबा एवढेही संकट ज्याने दूर सारून एका भागाला ज्ञानाची कवाडे सतड उघड केलेली आहे. सारांश स्वतःचे ठिकाणी असलेली अव्यवहारावस्था बाजूला सारून मायेच्या योगाने आत्माच द्रष्टा दर्शनकार भावाला प्राप्त झाला आहे. याला अध्यारोप म्हणावे. आता पावतो अपवाद सांगितला आहे. वस्तू एक आहे पण दृष्ट्या दोन आहे. काय म्हणाले? त्याला वस्तू एक आहे पण दृष्ट्या दोन आहे. अधिष्ठान दृष्टी, नानात्वाची दृष्टी. ज्याला नानात्वाची दृष्टी आहे त्याला अधिष्ठानाची दृष्टी द्यावी लागते, पण ज्याला अधिष्ठानाची दृष्टी आहे त्याला नानात्व असते. श्री गुरूंना नानात्वाची अधिष्ठानाची अशा दोन दृष्ट्या असतात आणि शिष्याला एक नानात्वाची दृष्टी असते. अर्थात ज्ञानेश्वर महाराजांना दोन दृष्ट्या आहेत आणि विचारणाऱ्याला एकच दृष्टी आहे. दृष्टी घेऊन संगती लावली लागते. संगती लावणे कठीण आहे. म्हणून एवढे साकडे याचा अर्थ मागील ओळीत ज्ञानेश्वर महाराजांनी अजातवाद
ऐक्या सकट कोटी आटुनी गेली. म्हणजे आत्मा वस्तूला आत्मा म्हणणे सहन होत नाही. ज्ञाता ज्ञान ज्ञेय ही त्रिपुटी आहे म्हणणे जुळत नाही. जिथे जग कसे होईल एवढी साकडे तिथे आले तरी पण ते साकडे एकीकडे सारून प्रकाशाची कवाडी उघडी करून ठेवली आहे. म्हणजे द्रष्टा दृश्य दर्शन अशा अनेक त्रिपुट्या दिसल्या तरी तो सर्व ज्ञानाचा पसारा आहे. नाना जरी दिसले तरी त्याचे अधिष्ठान एक आहे. अनंत त्रिपुटीच्या रूपाने एक ज्ञानाचा सर्व प्रकाश चोहीकडे पसरला आहे. या शास्त्राचा विवृतवाद असे म्हणतात. जगात त्रिपुटी विषयी वाद आहे व आत्मस्वरूपाचा वाद आहे. तो वाद आतापर्यंतही मिटला नाही. वाद मिटत नाही म्हणूनच जग आहे. वाद मिटला तर जग राहणार नाही. वाद म्हणजे भांडण नाही. समजून समजुतीत प्रत्येक भिन्न भिन्न आहे. त्या अशा या प्रत्यक्ष दिसणाऱ्या प्रतीच्या विषयामध्ये दोन प्रमुख वाद आहेत. स्वभाववाद दोन. पहिला स्वभाववाद, दुसरा आरंभवाद, तिसरा परिणामवाद. आता अनेकाचे एक झाले असे स्वभाववादी चार्वक म्हणतात. आता चार्वकाच्या मतात पृथ्वी, आप, तेज, वायू ही चार भूती आहे. पण पाचवे आकाश मानावे भूत मानलेली नाही. कारण आवरण करणे हा ज्याचा स्वभाव आहे ते भूत असे लक्षण केले आहे. अर्थात आकाशाचा आवरण करणे हा स्वभाव नसल्यामुळे त्यांनी पाचवे आकाश नावाचे वेगळे भूत मानले नाही. किंतु चार भूताचा अभाव म्हणजेच आकाश असे त्यांनी मानले आहे. त्याचे खंडन भगवान शंकराचार्यांनी दशलोकीमध्ये प्रथम श्लोकामध्ये केले आहेत. न भूर्मिंतेजोय न तेजो न सूर्यानष्टा. म्हणजे असो आचार्यांनी पंचमहाभूताचे नकाराने खंडन केले आहे. कारण अनिर्वचनीय वादात ही पंचमहाभूते सिद्ध होत नाहीत. जसे रज्जूच्या न कळण्यात रज्जूवर सर्प भासतो तेव्हा रज्जू सिद्ध होत नाही. जर रज्जू न कळण्यात रज्जूवर सर्प भासतो तेव्हा रज्जू दिसत नाही व रज्जू दिसते तेव्हा सर्प दिसत नाही. पण सिद्धांतामध्ये अहम व जग हे दोन्ही एका वेळी प्रत्ययाला येतात. सर्प प्रतीती काली रज्जूचे जसे ज्ञान नसते तसे जग प्रतीती काली अहंतेचे ज्ञान नाही असेही नाही. अहंचे ज्ञान म्हणजे आत्म्याचे ज्ञान आहे. अर्थात रज्जू सर्पाप्रमाणे जग अनिर्वचनीय आहे असे म्हटले तर हा अनिर्वचनीय वाद त्यांना पटणार नाही. मग त्यांना पटण्यासारखे काय असावे तर रज्जू आणि सर्प एक नाही. अर्थात रज्जू सर्प आहे म्हणशील तर न व सर्प रज्जू आहे म्हणशील तर
न अशा भेदाचा निश्चय होण्याकरिता आचार्याने अहन भूमी म्हणजे अहन न तो म्हणजे अशी एक नकारात्मक भाषा वापरली आहे. सारगोष्ट चार्वक हे पाच भूते मानत नसले तरी चार भूते मानतात. त्यांना विचारावे, तुमचे मते चार भूताचा समूह म्हणजे शरीर व तोच आत्मा आहे. पण चार भूताचा समूह स्वयंग संबंधाने होतो का? आता समवाय संबंधाने होतो तर संयोग संबंधाने होतो म्हणाल तर आरंभवादाप्रमाणे का परिणामवादाप्रमाणे? आरंभवादाप्रमाणे मानता येणार नाही, कारण अनेक तंतूपासून एक पट तयार होते म्हणजे आरंभ आणि आरंभवादात तंतुपटाचा भेद मानतात. पण तुमचे मते तर कारणाचा अभेद मानला आहे, म्हणून आरंभवादाप्रमाणे समूह झाला आहे म्हणता येत नाही. आता बघा, परिणामवादाप्रमाणे समूह मानतो म्हणाल तर तुम्ही चार भूतापेक्षा शरीर नावाचा एक पाचवा वेगळा पदार्थ मानित नाही. एक भूत म्हणजे शरीर नाही, चार भूतापेक्षा एक शरीर आहे. एका शरीरामध्ये एका भूताचा अंश आहे, म्हणजे चार भूताचे शरीर व्यापक आहे. एक भूत व्यायी आहे. अशा चारी भूताचा समुदाय म्हणजे पंच शरीर. असा शरीर नावाचा पाचवा पदार्थ वेगळा मानावा लागेल, आणि ते तर चार भूतापेक्षा शरीर एक पाचवे वेगळे मानित नाही. त्याप्रमाणे संयोग आरंभ व परिणाम दोन्हीही मानता येत नाही. आता समाय संबंध मानायचा असेल तर घटपटत्वासारखा समय आहे का? धान्याच्या शरीरासारखा समवय आहे? घटपटावासारखा समय आहे म्हणाल तर समय संबंध जाती व्यक्ती गुण गुणी क्रिया क्रियवान विशेष विशेषण. आता पृथ्वी दी चार भूते ही द्रव्य आहे, अर्थात द्रव्याचा द्रव्याशी समावेश संबंध नसतो, हार तर दोन द्रव्याचा संयोग होईल. म्हणून घटपटासारखा समवाय संबंध म्हणता येत नाही. कारण आता बघा, धान्याचा शरीरासारखा समय आहे म्हणाल तर धान्याच्या राशीतील एक कण एकमेका चिटकून असतात, म्हणजे तो दोन कणाचा संयोगच आहे, समय नाही. अर्थात दोन्ही प्रकारे संभवत नाही. बरे समयोग करण्यासाठी कुणी तरी चेतन असावा लागतो. जसे प्रेत जड असते, त्या प्रेताला जाळणारी चेतन असतात. चेतन चेतनाला जाळीत नाही, जड जडाला जाळीत नाही. अत्यंत्रयात जड व चेतन याचा संबंध असतो. अर्थात जड प्रेताला उचलून नेणारी चार चेतन माणसे असतात. जसे चार भूते जड आहेत, तर त्यांना एकत्र जुळवणारा कोण आहे? म्हणजे ही चार भूताची मळी बांधली कुणी? या प्रश्नाचे उत्तर त्यांना देता येत नाही. अशा रीतीने स्वभाववाद संघतवाद खंडित झाला. आता
आरंभवादही तसाच आहे. कारण आरंभवादात दोन निरवे जड परमाणूचे प्रथम द्विगुण तयार होऊन क्रमाने त्रिगुण, चतुर्गुण, पंचगुण निर्णय होतात. नंतर पृथ्वी आधी स्थूलभूत भौतिक सृष्टी असते असेही मानले आहे. पण त्याच्यावर प्रश्न असा आहे की द्वे गुण द्वे गुण तयार करण्याकरिता त्याचे दोन परमाणूचा संयोग संबंध आहे का समायोग संबंध आहे. आता परमाणू निरावय आहे म्हणूनच संयोग संबंध मानता येत नाही. आता परमाणू द्रव्य मानले आहे म्हणून समायोग संबंध मानता येत नाही. बरे, दोन परमाणू एकत्र केले कुणी याचे उत्तर त्यांनाही देता येत नाही. ईश्वर इच्छेने झाले म्हटले तर ईश्वराने त्याचा संयोग केला का? समायोग. आता संयोग नाही म्हणून संयोग होत नाही व द्रव्य आहे म्हणून संयोग होत नाही. अशा रीतीने अनेकाचे एक झाले म्हणणारा एक साक्षी व एकाचे अनेक झाले म्हणणारा एक साक्षी. अनेकाचे एक झाले म्हणणारा दोन. बरं, आता बघा पक्ष, दोन पक्ष आहेत. एक संघातवाद मानणारा पक्ष आहे आणि दुसरा आरंभवाद मानणारा पक्ष आहे. आरंभवाद तसे एकाचे अनेक झाले म्हणता आरंभवाद तशीच एकाचे अनेक झाले म्हणणाऱ्यात दोन पक्ष आहेत. पहिला परिणामवाद, दुसरा अविकृत परिणामवाद. आतापर्यंत अनेक एक म्हणणारे संगतवादी आणि आरंभवादी याच्या मतात विचार सांगितला असा. आता एकाचे अनेक झाले म्हणणाऱ्या दोन पक्षाचा विचार करू तो असा. अनेक एक झाले म्हणणारा अनेकाचे एक कोणी केले हा प्रश्न आहे. अनेक आणि एकाचे अनेक काय म्हणले? एक कोणी केले हा प्रश्न आहे. आणि एकाचे अनेक झाले काय झाले? एकाचे अनेक झाले म्हणणारा प्रश्न असा आहे की जड काय म्हणतो? अनेकाचे एक झाले. कशी गंमत आहे? अनेकाचे एक झाले म्हणणारा आणि अनेकाचे एक कोणी केले म्हणणारा प्रश्न आहे. एकाचे अनेक आहेत आणि अनेकाचे एक आहेत. आता हा प्रश्न आहे. एकाचे अनेक झाले म्हणणारा प्रश्न असा आहे की जड एकाचे अनेक झाले का चेतन एकाचे अनेक झाले? चेतन निर्विकार आहे त्यापासून कसे अनेक झाले? बरे, जडापासून अनेक होण्याकरिता जडाला चेतन कोणी दिले? प्रश्न गंभीर आहे. असे अनेक प्रश्न त्याच्या समोर येतात. परिणामवादात दोन पक्ष आहेत. जडाचा परिणाम म्हणणारा एक पक्ष व चेतनाचा परिणाम म्हणणारा एक पक्ष. चेतन निर्विकार आहे आणि त्याचा परिणाम कसा होईल? जर चेतनाचा परिणाम झाला तर जसे दुधाचा परिणाम दही झाल्यावर दूध राहत नाही तशी चेतनही राहणारच नाही ना. जड प्रकृतीचा परिणाम मानणारे सांख्य आहेत. चेतनाचा परिणाम मानणारे वल्लभाचार्य आहेत. वल्लभाचार्याने अविकृत परिणाम आहे म्हणतात. पण अविकृत परिणाम
या म्हणण्यात व्यागा दोष येतो. बरे, चेतन कसे अनेक होईल? शेवटी काहीच सिद्ध झाले नाही, सगळ्यावर प्रश्न उरले आहेत. आणि पुढे जग तर दिसते, त्याची संगती काय आहे? या जगात सगळ्या वादाचे लोक आहेत. संघातवाद, नास्तिकवाद आहे, परिणामवाद आहे, आरंभवाद आहे, आस्तिकांचाही आहे. सगळ्यांचे पक्ष आहेत आणि ज्याच्या त्याच्या पक्षाला ज्याचे त्याचे गिराहिकही आहेत. त्या त्या पक्षाचा अभिमान घेऊन ज्याचे त्याचे प्रश्नाची उत्तरेची ही देतात. पण त्यात ज्ञानेश्वर महाराज कोणत्या पक्षाचे आहेत हे आपल्याला पाहायचे आहे. बरेच पक्षी सांगितले आपल्याला, पण माऊली कोण्या पक्षाचे आहेत हे पाहायचं आहे. ज्ञानेश्वर महाराज संघातवादात वादी नाही, आरंभवादी नाही. लक्षात ठेवा, ज्ञानोबराया संघातवादी नाहीत, आरंभवादी नाही, परिणामवादी नाही. काय नाही? ज्ञानेश्वर महाराज संघातवादी नाही, आरंभवादी नाहीत, पण परिणामवादी आहे. परिणामवादी आहेत, जड परिणामवादी नाही. चेतनवादी आहेत. पण वल्लभाचार्यासारखे केवळ चेतनाचा परिणाम मानणारे नाही आणि शून्यवादीही नाहीत. ते मानतात चेतनाचा विवृत्त मानतात म्हणा, पण विवृत्तवादात न मानला तर कोणत्याही मताने दिसणाऱ्या जगाची संगती लागत नाही. म्हणूनच नामदेव महाराज म्हणतात, नव्हे तेची कैसे झाले रे खेळ्या, नाही तेच दिसू लागले रे. नव्हे तेची कैसे झाले रे खेळ्या, नाही तेच दिसू लागले. आरूप होते रूपाशी आले, नाही तेच दिसू लागले रे. महाराज म्हणतात, नव्हे तेची कैसे झाले रे, जे नाही तेच कसे झाले, जे नाही ते झालं कसं. आणि आरूप होते रूपाशी आले, नाही तेच दिसू लागले. काय होते? जे आरूप होते, जे नाही, मुळात सत्य नाही, जग सत्य नाही. मग जग सत्य दिसत का? नव्हे तेच कैसे झाले रे खेळ्या, नाही तेच दिसू लागले रे. पुन्हा म्हणतात, जोपासना कारणे केली बायको, तिने एवढे वाढविले रे. कशासाठी केले तिला? जोपासना कारणे केली बायको, नाही तेच दिसू कैसे. त्याची उत्तर सांगताना म्हणतात, नव्हे तेच कैसे झाले रे खेळ्या, नाही तेच दिसू लागले रे. नव्हे तर दिसते कसे, त्याची उत्तर महाराज दिली, जोपासना कारणे केली बायको, तिने एवढे वाढविले रे. मग काय हे सर्व पुढे दिसू लागले, एवढे वाढविले रे. पुन्हा ज्ञानोबराया म्हणत असतात की बाबा, तेव्हा पुढे दिसू लागले रे, ती बाई स्वीकारल्याशिवाय गतीच नाही. आम्ही ती बाई स्वीकारली नाही, नका स्वीकारू, पण संगती लागत नाही. बरे, जगाची संगती लावण्याकरिता माया जर मानावी तर चेतनाला खपत नाही. मग हे जग कशाचे झाले असा प्रश्न पुन्हा उतरतो. असे हेच मोठे कोडे आहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एवढेही साकडे जेणे सारून या एकीकडे. अरे बाबा, साकडे असे असते ते सांगतात. एखाद्याच्या घरात अत्यंत गरिबी आहे. ज्ञानोबा यांनी खूप सुंदर उदाहरण दिले. काय म्हणतात? एखाद्याच्या घरामध्ये अत्यंत गरिबी आहे
जवळपास जवळ पैसा नाही आणि मुलाने हट्ट घेतला, आई पुरणाची पोळी कर. आता तिने पुरणाची पोळी कशी करावी बरं? पण लेकराचा मोह असल्यामुळे तिला ते सगळे एकीकडे सारून पुरणाची पोळी करून द्यावी लागली. तसे जिथे अज्ञानवाद्याच्या सिद्धांतावर एवढे साकडे आले तरी त्यांनी ते एकीकडे सारून ती संगती विवृतवादाने लावून दिली आहे. तेवढी गरिबी असून सुद्धा आईने लेकराला काही करून जशी पुरणपोळी करते, तसंच एवढीही असून सिद्धांती हे बाजूला सारून मौली ज्ञानोबा यांनी अज्ञानवाद्याच्या सिद्धांताला एवढे साकडे आले तरी त्याने ते एकीकडे सारून ही संगती विवृतवादाने लावून दिली आहे. साकडे म्हणजे अजादवाद कोणाला पटत नाही, पण अजादवाद मानल्या वाचून गती नाही. कारण सुसुप्ती समाधी व विदेही मुक्तीत अजादवाद आहे. पण सुसुप्तीत जाणारा सुसुप्ती राहत नाही आणि समाधीत जाणारा समाधीत राहत नाही, म्हणून अजादवाद पटत नाही. आपण जागे होतो म्हणून सुसुप्ती आहे, नाही तर सुसुप्ती म्हणजेच ब्रह्मस्थिती आहे, म्हणून विदेही मुक्ती सहज असते. समाधी द्यावी लागते, सुसुप्ती येत असते. विदेही मुक्ती सहज असते आणि सुसुप्ती नावाला समाधी नाही व समाधी नावाला विदेही मुक्ती नाही. विदेही मुक्तीचा व्यवहार होत नाही. विदेही मुक्तीचा व्यवहार जिथे होत असतो तिथे जीवन मुक्तीत सर्व अनुभव विधेयी मुक्तीत असतो. लोकदृष्ट्या तो संसारात दिसतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते वर्तत दिसती देही परिती देही ना माझ्या ठाई आणि मी तयाच्या हृदयी समग्राशे. कुंडली प्रदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आता आपण या ओळीवर योगाला त्या दिवशी बोलू. मला वाटतं ह्या ओळीवर प्रवचन झालेलं आहे कधीतरी. ते वर्तत दिसती देही परी देही ना माझ्या ठाई आणि मी तयाच्या हृदयी समग्राशी. ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीची ओळी अमृत अनुभवात घेतली. याच्यावर आपण बोलू पण तर योग आल्या दिवशी. कुंडली प्रदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आता विश्वास देवी देवी वाजवती कृषावी वैष्णव द्यावी सकाळला एकाची ते संभव भूता परस्परी पुढो मैत्री दावून विश्व सर्व धर्म सूर्य पाहून वर्षी सकळ मंगळी भेटू त्या उदान कलाचारो चैतना चिंतामणीचे गाव बोलली की अर्णव पुरुषांचे चंद्रमेयांचन मारकंड ज्येष्ठापैन ते सर्वाई सदा सज्जन सूर्य होतो किंबहुना सर्व सुखे पूर्ण होण पीडचे भजो जावे कृषी अखंडित आणि कंतपदे विशेष लोकवे दृष्टादृश्य एकमे श्री जीवराव हा होईल गान पुसाव येणे विज्ञानदेव सुतया झाला हरि ओम शांती शांती शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका माझी जय जय रघुवीर समर्थ.